मग स्वयंपाक रेडी? हो, ऑलमोस्ट रेडी झालाय. वा. आता ते आले ना की फक्त भाताचा कुकर लावला की गरम गरम भात पण रेडी. ते आल्यावर म्हणजे? अगं ते आल्यावर म्हणजे अमित दादा आणि आदित्य आल्यावर. हो ना विजया? हा हा हा, तेच म्हणायचं होतं मला. अमित आणि आदित्य येतील ना तर ते आल्यावर कुकर लावते. हा. अच्छा, कधी येणार आहेत दादा? अमित ना फोन केला होता त्याला, येतच असेल तो आता. काय झालं? काही नाही अगं, बेल वाजते. जा जा जा, दरवाजा उघड. हा हो उघडते. आई बाबा जय हो. इथे आता दादा? अगं थांब, त्यांना आतमध्ये तर येऊ देत. सॉरी सॉरी. या. आई. हो हो. आई या या. जय हो जय हो जय हो. या बसा. बसा ना तुम्ही. हा हो, काय झालं माहितीये का मेघना, हे अमितराव अचानक आमच्या घरी आले आणि म्हणाले चला आमच्याकडे राहायला चला. होय हो, पण तुम्हाला माहिती आहे ना मेघना, राहायला कसं येणार, घरात केवढं काम काढलंय ना. पण अमितरावांचं मन मोडवे ना हो. आणि त्यांना नाही म्हणणं जीवावर आलं आमच्या. त्यांना कसं नाही म्हणणार? म्हणून म्हटलं चला जाऊया, त्यानिमित्ताने सगळ्यांची भेट होईल आणि देसायांकडचं झकास जेवणही होईल. जय हो. मग काय कसं वाटलं सरप्राईज मेघना? खूप छान. सकाळी आधी म्हणत होता ना. हो. बरं चला, गप्पा काय मारत बसलोय, जेवायचं नाहीये का? हा, वाटलंच मला. तरी मी म्हणतोच आहे, अजून खाण्याचा विषय कसा नाही निघाला. सतीश तुला अजिबात देणार नाही आज जेवायला. हे काय? विजया तुझा तो गरम भाताचा कुकर लाव आता. चल चला. वार शिवा, तुझ्या हातच्या स्पेशल गाजर हलव्यानं मजा आली बरं का. माई आल्यावर त्यांना मी आठवणीने सांगणार आहे. गाजर किसणे, बदामाचे बारीक तुकडे करणे, इत्यादी 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 सगळी कामं मागच्या वेळेप्रमाणेच मी केलेली नाहीत. सगळी कामं अर्चनी केली आहेत. थँक्यू. हा नाही पण अर्चनाताई, खरंच हा आजचा मेनू एकदम फर्स्ट क्लास, झकास. जय हो जय हो. हो की नाही हो? हा, पण मला एक सांगा तुम्ही अर्चनाताई, तुम्हाला कसं कळलं हो की मला मेथीची गोळा भाजी आवडते? काय झकास झाली होती. जय हो बाबाजी जय हो. मेघनाने सांगितलं. हा, अच्छा, म्हणून तुम्ही दोघी मला विचारत होतात का आई बाबांची आवड निवड आणि काय ते खाण्यापिण्याच्या आवडी निवडीवरून स्वभाव ओळखण्याचं शास्त्र. अर्चू, हे काय ऐकतोय आम्ही? हे कधी शिकलीस तू? अरे नाही रे दादा, त्याचं असं झालं की मेघनाच्या आई बाबांसाठी आम्हाला काहीतरी स्पेशल करायचं होतं आणि त्यांच्या आवडी निवडी आम्हाला माहिती नव्हत्या, म्हणून मग आपलं तिला काहीतरी एखादं कारण दिलं आणि सगळ्या पदार्थांची लिस्ट माहिती करून घेतली. काय ए पण खूप गंमत आली. नाही म्हणजे मेघना समोर असताना तिला काहीही कळू द्यायचं नाही, याच्यासाठी खूप कष्ट घ्यायला लागले, विशेषतः अर्चूला. नाही, माईला सांगायला लागणार आता मला की तिची लेक सून फारच हुशार झाली. पण खरंच अर्चनाताई आणि विजयाताई, तुम्हा सगळ्यांना भेटून ना खूप आनंद झाला. होय हो हो हो. आणि परत येईन ना तेव्हा तुमच्याकडनं रेसिपीज लिहून घेईन. अय्या नक्की देईन.
नक्की करेन मी आमच्या घरी. जरूर करा, जरूर करा. खास करून ती यांच्या स्टाईलची मेथीची गोळा भाजी. हा, जरूर करा. अमितराव, म्हणजे तुमचे कसे आणि किती आभार मानू मी. खरंच म्हणजे तुम्ही आमच्या मेघनांना सरप्राईज देण्यासाठी एवढा सगळा खटाटोप केला तुम्ही सगळ्यांनी हो. म्हणजे घरी आम्हाला न्यायला काय आलात, उत्तम जेवण वाढलं, आता आम्हाला घरी सोडायला सुद्धा येणार. खरंच हो, खूप खूप आभार हो तुमच्या सगळ्यांचेच हो. सुरेशराव, आभार कसले म्हणताय? आपल्या माणसांमध्ये कसले आभार मानायचे? कशाला उगाच फॉर्मॅलिटी? बरं बरं. अरे जावे बापू, आई बाबा, तुम्ही आता इथे? अरे ती एक वेगळी स्टोरी आहे, सांगतो तुला नंतर. इतकं छान वाटतंय मला आदित्य. सगळे किती विचार करतात रे माझा. सकाळी आईबाबांचा विषय काढल्यानंतर सगळे गप्प झाले तेव्हा खरंच नर्वस झाले होते मी खूप. तू समजूत घातलीस, मीही माझ्या मनाची समजूत घातली आणि सगळ्यांना समजून घेण्याचा प्रयत्न केला. पण वाईट वाटतच होतं रे. पण सो स्वीट. त्यांनी जे सरप्राईज दिलं ना मला, ते मला जास्त आवडलं. हो, नाही म्हणजे सगळ्यांनी येऊन जर तुला सॉरी म्हटलं असतं आणि मग तुला सांगूनच आई बाबांना आणलं असतं तर त्यात काही मजा नव्हती. ते म्हणजे असं सॉर्ट ऑफ नाईलाजाने केल्यासारखं वाटलं असतं. हो, सरप्राईज मुळे त्यांना वाईट वाटलं, त्यांनी सॉरी म्हटलं हे जाणवलं. खूप छान वाटलं. आणि आई बाबांचे इतके लाड केले ना दोघींनी. त्यांची आवड निवड माझ्याकडून काढून घेऊन तसे पदार्थ करून इतकी मजा आणली अर्चितांनी आणि विजयतांनी. आणि सरप्राईज टिकवण्यासाठी त्या दोघींचं जे काही चाललं होतं, नंतर आठवून आठवून इतक्या हसत होतो आम्ही. बापरे, आता उद्या रडू नये आलं म्हणजे झालं. का? उद्या का रडू येईल? अरे, खूप हसलं की मग रडावं लागतं आणि खूप रडलं की मग हसण्याची टर्न येते असं म्हणतात ना. असं काही नसतं. काही रडू वगैरे येणार नाहीये तुला. उलट आजच्या सारखीच नेहमी हसत राहणारच तू. हे आदित्य, मी जाऊन विजयतांना थँक्यू म्हणून येऊ का रे? आता कुठे? आता झोपली असेल ती. अरे नाही, जाग्या असतील. उद्या त्यांच्या स्पर्धेचा निकाल आहे ना. कधीपासून हुरहुर लागली त्यांना. आज झोप येणारच नाहीये बहुतेक. जरा हास विजय, किती टेन्शन घेण्याचं स्पर्धेचं. ते बाबाजी म्हणत होते की नाही, लक्ष असू द्या स्टँडवर, लक्ष असू द्या स्टँडवर, लक्ष असू द्या स्टँडवर. त्या आम्ही तू उगाचच मला हसवायचा प्रयत्न नको करू. अरे काय ग? काही नाही, तुम्हा दोघांना थँक्यू म्हणायला आली आहे. बस काय, आता उगाच कशाला फॉर्मॅलिटीज? नाही हो दादा, पण खरंच आजची संध्याकाळ खूपच छान गेली. आई बाबांनाही फार बरं वाटलं. सकाळी आदित्यनी विषय काढला तेव्हा आम्ही पटकन होकार दिला नाही, याचं वाईट वाटलं ना. पण तुम्ही सगळ्यांनी मिळून मला जे सरप्राईज दिलं ना, ते मला फार आवडलं. खूप छान वाटलं दादा. थँक्यू सो मच.
असू दे ग मेघना. ताई तुमचा रिझल्ट आहे ना उद्या? हो ना, जाम टेन्शन आलंय मला. काय यार विजया, कसलं टेन्शन? काय परीक्षा आहे कधी? पास नापास होणार आहेस का? उगाच काय काही. हाँ धीरज भाई. हाँ बोलिए. तुला नाही माहिती माझ्यासाठी हे सगळं किती महत्वाचं आहे. ताई मला माझं काम मोठ्या स्केलवर करायचंय मेघना, आणि त्यासाठी ना ही खूप मोठी संधी चालून आली. अगं मला मला खूप होप्स आहेत अगं या स्पर्धेकडून. खरंच तुमची इच्छा नक्की पूर्ण होईल ताई. विश यू ऑल द बेस्ट. थँक्यू. बरं चला येते मी. गुड नाईट. गुड नाईट. बोल चित्रा. अरे मनोज अजून घरीच आला नाहीये. केव्हाचा फोन करते मी तर फोनही उचलत नाहीये तो. काय? एक मिनिट, तू टेन्शन घेऊ नकोस. तो कुठे गेलाय, कोणाबरोबर आहे, काय माहितीये का तुला? नाही रे, तासाभरात येतो असं सांगून गेलाय, पण अजून काहीच पत्ता नाही त्याचा. आता त्याला जाऊन 4 तास होत आले रे, आणि केव्हाचा फोन लावते मी तर फोनही उचलत नाहीये. आदित्य मी काय करू रे, मला काही कळत नाहीये. मला खूप टेन्शन आलंय. हे बघ, तू घाबरू नकोस, मी येतो तिथे. चल बाय. बरं. काय झालं रे, काय टेन्शन? अगं चित्राचा फोन होता. तो मनोज अजून घरी झाला नाही म्हणे. तासाभरात येतो म्हणाला होता, आता 4 तास झाले तरी आला नाही, आणि त्यात फोनही उचलत नाही. अरे बापरे, पण मग आता? आणि असा काय रे तो? मला वाटतं मी जावं तिथे, कारण खूपच घाबरली आहे चित्रा. घाबरणारच रे, अशा वेळी नको नको ते विचार येतात मनात. पण थांब, तू एकटा जाऊ नको, मी पण येते तुझ्या बरोबर. बरं ठीक आहे, चल तू आवर. दादाला सांगून लगेच निघू आपण. अरे बापरे, आता कोण आहे या वेळेला? चित्रा, बोल ग. आदित्य, मनोज आलाय घरी. अरे कुठे होता तो, आणि फोन का उचलत नव्हता? मी विचारलं नाहीये, मी सांगेन तुला नंतर. बरं ठीक आहे, चल बाय. गुड नाईट. काय मग सगळ्या शहरात दवंडी पिटवून झाली का माझा नवरा घरीच आला नाही म्हणून? हा? महाराज पोहोचले घरी. चला, म्हणजे आपलं टेन्शन गेलं. हो मेघना, मी काय म्हणतोय, आता निघालो जाऊ तर एक चक्कर मारून येऊया ना? चालेल. चला. ए आदित्य, एक मिनिट. काय? काय? होय होय, काय मॅडम, काय विचार आहे? बाईक शिकण्याचा विचार आहे. अरे वा, मग वाट कसली बघतेस, मार ना की. येस. कम ऑन. काय ना, रिजनल हेडची बायको आहे. किल्ल्याणीकडे घराची. आदित्य. ओके. नाही काय, रिजनल हेडच्या बायकोला बाईक चालवता येते का पण?
नाही, पण तिला तिचा नवरा शिकवणार आहे. नवरा ना? अच्छा, म्हणजे मी? हो आणि हे न विचारता परस्पर ठरवून टाकलं का? हो, शिकवणारच आहे, म्हणजे शिकवायचंच आहे. अरे देवा, काय डॉमिनेटिंग बायको मिळाली मला. ए डॉमिनेटिंग आणि मी? हो. उलट तुझ्या ताटाखालचं गरीब बिचार मांजर आहे मी. अगं हळू, कोणी ऐकलं ना तर ते हसतील तुझ्यावर. का? अगं गरीब बिचारा आणि मांजर हे विरुद्धार्थी शब्द आहेत ना, म्हणजे हे माहिती असेल तुला. ए आदित्य, चल ना, शिकव ना काही. हा, असं काय गुरु समोर दादागिरी नाही करायची. माफी असावी, माफी असावी सर. गुड गुड गुड. रेडी? रेडी. हे बघ, बाईक शिकतानाचा पहिला नियम, सेफ्टी. नेहमी बाईक चालवताना आपल्या सेफ्टीची काळजी घ्यावी. ओके ओके, दिसतंय तुला किती मोठे ती? आदित्य प्लीज. हा, दुसरा नियम. ओके, म्हणजे दिसतंय तुला. दुसरा नियम, बाईक शिकताना ती ऑन असायला हवी, है ना? आदित्य हा वाईट होता. है ना? थँक्यू. येस, ही बाईक ऑन आहे आता. आणि आता ही न्यूट्रल वर आहे. बाकीचे गिअर मी तुला शिकवतो हळूहळू. आणि तिसरा नियम, बाईक चालवताना, बाईक शिकताना डोक्यात कुठलेही विचार येऊ द्यायचे नाहीत. फोकस. ओके? येस सर. हा, दीर्घ श्वास घे आता. मेघना, हॅलो, काय करतेस तू? दीर्घ श्वास घेतेय. नाही, तुझ्याशी नाही, मी माझ्या बाईकशी बोलतोय. अगं ती थंड पडली असेल ना. आदित्य. ओके, बघितलं, ती अशी करते ती. श्वास घे, श्वास घे, श्वास 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 श्वास. जरा पाय बाजूला कर तुझा. गुड. बाईक चालू झालेली आपली. ओके, क्लच, ऐका ब्रेक. येस. ओके, समोर 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 लक्ष. गिअर टाकूया आपण आता पहिला. ओके. हा पहिला गिअर. ओके, स्लो 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 स्लो. काय? काय ग, पायाला काय झालंय? हो, काही नाही. मी सांगतो काय ना, काल रात्री बाईक शिकव म्हणाली आणि पडली. त्यामुळे नाही पडले काही, तुम्हाला सोडून दिलंस म्हणून. होय? अगं पण एवढ्या थंडीचं तुला बाईक शिकायचं काय सुचलंय? आणि तुम्ही चित्राकडे निघाला होतात ना? हो. बाईकचं काय आलं मध्येच? का आम्हाला थापा मारून गेला होता? हा, नाही नाही, आम्ही निघायच्या आधीच मनोज घरी पोहोचला होता, म्हणून मग मी असंच जरा राऊंड मारायला गेलो. अच्छा अच्छा अच्छा. वा आदित्य, बरोबर जमतं ना तुम्हाला. चला निघायचं का? चला म्हणजे काय. अर्चू, विजया, ऑल दी बेस्ट रिझल्ट साठी. थँक्यू. हो रे, खरंच खूप गरज आहे आम्हाला ऑल द बेस्टची. पण आपल्याला रिझल्ट कसा कळणार आहे? का आणायला जावं लागणार आहे तिकडे? नाही, मी लायब्ररीत गेले होते तेव्हा विचारलं होतं, तर त्यांनी सांगितलं की 2 दिवसात जर तुमच्या घरी पत्र नाही आलं तर समजा की तुमचा नंबर नाही लागला. 2 दिवस तर झाले. अय्या, म्हणजे नाही मिळालंय का आपल्याला? चला, म्हणजे टेन्शन गेलं. हो ना, मग आता दुसरं काय करायचं याचा विचार करायला लागा काय. हो, चला निघूया. चला चला, बाय बाय. मी पण आले ग. ग विजया,
फेऱ्या काय मारत बसलीयस? शांतपणे बस बरं आधी. राणी काकू म्हणाल्या ना पोस्टमन येऊन गेला म्हणून. म्हणजे याचाच अर्थ आपल्या दोघींनाही बक्षीस नाही मिळालं ना अर्चू? अगं असं नाहीये, कुरिअरने लेटर येणार आहे. जर ते आलं तर. कुरिअर मॅडम, आपल्यापैकी अर्चना दुसाने. मी 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 हा हा मॅडम, हे तुमचं लेटर आणि इथे सही आणि तुमचा नंबर टाका. विजया देसाईंचं काही आहे का हो? नाहीये मॅडम. सगळे लेटर्स तुम्हीच देताय का? नाही हो, बाकीच्या पण एजन्सीज आहेत ना. थँक्यू मॅडम. थँक्यू. काय लेटर आहे? बघा ना हो ताई. विजया, माझा ड्रेस सिलेक्ट झालाय. मला बक्षीस मिळालंय. ताई अभिनंदन. थँक्यू. कॉंग्रॅच्युलेशन अर्चू. थँक्यू. हे आणि यांनी ऑर्डरचं पण लिहिलंय. आता डिटेल्स. हो विजया, अगं तुला माहित. विजया, हे अशी काय निघून गेले अचानक? अहो नाही ताई, त्या कदाचित उदास झाल्या असतील. त्यांच्या खूप अपेक्षा होत्या ना बक्षिसाकडून. त्यांना नाही मिळालं म्हणून कदाचित वाईट वाटलं असेल त्यांना. अगं पण कोणालाही बक्षीस मिळू देत, पण मिळू देत असंच म्हणत होतो ना आपण. मग आता मला मिळालंय बक्षीस, तर हिला आनंद नाही होत का? अहो ताई ताई